महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, नमस्कार. मी दिनेश बडुरे परत एकदा आपलं स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. आपण TET गणिताची तयारी करत असताना यापूर्वी काही भाग पाहिलेले आहेत. आज आपण येथे प्रॉफिट आणि लॉस या घटकावरती चर्चा करणार आहोत. प्रॉफिट आणि लॉस हा घटक आपण इयत्ता 5वी पासून शिकत आहोत आणि यामध्ये असणारे विविध टर्म्स किंवा विविध जे काही व्याख्या आहेत तर त्या आपण पाहिलेल्या होत्या. म्हणजे गृहीत धरूत आपण एखादी वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केलेली आहे किंवा एखादा दुकानदार 100 रुपयाला ती वस्तू खरेदी केला तर खरेदी केलेल्या किमतीला आपण खरेदी किंमत असे लिहितो, ज्याला की आपण कॉस्ट प्राइस म्हणू इंग्लिशमध्ये. आणि ती वस्तू गृहीत धरू तो 110 रुपयाला विकला तर त्याला आपण विक्री किंमत असं म्हणलं. ठीक आहे. तर जेव्हा आता याच्यामध्ये काही कंडिशन्स येतील किंवा काही इथं केसेस येतील. कसं, जर समजा कॉस्ट प्राइस ही जर सेलिंग प्राइसपेक्षा मोठी झाली, म्हणजे खरेदी किंमत जर विक्री किमतीपेक्षा जर मोठी झाली तर त्यावेळेस तेथे आपल्याला काय होणार, तोटा होणार. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट याच्या विरोधात, म्हणजे जर सेलिंग प्राइस विकलेली किंमत जर जास्त असेल कुणापेक्षा, घेतलेल्या किमतीपेक्षा, खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जर विक्री केलेली किंमत जर मोठी असेल तर त्यावेळेस आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल, म्हणजेच नफा होईल. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण नफा पर्सेंटमध्ये, म्हणजे शेकडा नफा आणि शेकडा तोटा, या सुद्धा टर्म्स आपण यापूर्वी बघितलेले आहेत. आता या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर या दुकानदारास 10 रुपये जास्त रुपये मिळालेले आहेत, म्हणजे त्याला 10 रुपये काय झालेला आहे तर प्रॉफिट झालं आहे किंवा तोटा झालेला आहे. मग तो किती रुपयावर झाला आहे तर नेहमी आपण प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट हे खरेदी किमतीवरच काढतो. खरेदी किंमत हा काय आहे, बेस असेल. बघा. आता आपल्याला काही प्रश्न, म्हणजे TET मध्ये काही प्रश्न विशिष्ट ट्रॅकचेच विचारलेले आहेत. यापूर्वीच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपण बघितलेले आहेत, तुम्ही जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केलात तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. इथं एक प्रकारचा प्रश्न आहे बघा. जेव्हा दोन वस्तू समान किमतीला विकले, दोन वस्तू आहेत आणि त्या समान किमतीलाच विकल्यात आणि समान किमतीला विकल्यामुळे एका वस्तूवर जेवढा नफा झालाय ना तेवढाच टक्के दुसऱ्यावरती तोटा झालेला आहे, तेव्हा नेहमी तिथे तोटाच होतो. बघा ना, सरळच आहे. बऱ्याच वेळेस असं आपण विचार करू शकतो की दोन वस्तू आहेत, समान किमतीला विकलेत, एकाला 10% प्रॉफिट झालंय, एकावरती 10% लॉस झालाय, तर हे तिथं आपल्याला काहीच नफा किंवा तोटा झाला नाही असं वाटू शकतो. पण अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये तिथं नेहमीच लॉस होतो. आणि तो लॉस कसा असेल तर जे काही टक्केवारी आहे, गृहीत धरू आता इथं एक एक्झाम्पल आहे बघा, 20% नफा आणि 20% तोटा झालाय. ठीक आहे. म्हणजे एका वस्तूवरती 20% नफा आणि एका वस्तूवरती 20% तोटा झालाय, तर येथे त्याला लॉसच झाला. आणि तो लॉस किती झालाय, तो तोटा किती झालाय तर टक्केवारी दिलेली 20% भागिले 10 आणि त्याचा वर्ग बरोबर इथं 2 येणार आणि 2चा वर्ग 4, तर 4% तोटा होईल. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्ही डायरेक्टली हे सूत्र वापरून तुम्ही आन्सर काढू शकता. परत बघा, जेव्हा X वस्तूची खरेदी किंमत ही Y वस्तूच्या विक्री किमती एवढी असेल. बघा, याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही परीक्षेमध्ये दोन्ही विक्री किमतीशी रिलेटेड होते, आपण बघूयात तो प्रश्न. पण इथं समजून घेऊयात. असे प्रकारचे एक्झाम्पल आहेत ज्याच्यामध्ये X वस्तूच्या खरेदी किमतीची जी काही किंमत होईल ती काय Y वस्तूच्या विक्री किमती एवढी असेल. तर अशा वेळेस तुम्हाला प्रॉफिट
झालाय का लॉस झालाय आणि त्याचा पर्सेंट किती हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्यामध्ये खरेदी किंमत वजा विक्री किंमत करण्यापेक्षा इथं डायरेक्ट तुम्ही फरक घेऊ शकता. ज्या काही 2% दिलेल्या आहेत तुम्हाला किंवा 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामधला फरक घेऊ शकता. एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय दिलं बघा, 15 पेनची खरेदी जी आहे ती 12 पेनच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे आपण गृहीत धरू की 100 रुपयाला एखाद्या व्यक्तीनं 15 पेन खरेदी केले आणि 100 रुपयालाच त्याने 12 पेनची विक्री केली, तर याच्यामध्ये नक्कीच त्याला प्रॉफिट झाला. कारण 12 पेन विकता विकता त्याला 3 पेन एक्स्ट्रा मिळाल्या म्हणजे प्रॉफिट झाला त्याचा. मग तो प्रॉफिट किती असेल तो काढण्यासाठी हा फॉर्म्युला काय म्हणला आपण, फरक भागिले त्याची विक्री केलेली संख्या, तर विक्री केलेली संख्या गुणिले 100. आता याच्यामध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला हे लक्षात कसं ठेवायचं ते बघूयात आपण. बघा, प्रॉफिट कधी होईल, जेव्हा विक्री केलेल्या, आता बघा जेव्हा खरेदी केलेल्या वस्तू जर जास्त असतील. बघा, खरेदी केलेल्या वस्तू जेव्हा जास्त असेल अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये कोणापेक्षा, विक्रीपेक्षा, विक्री केलेल्या वस्तूपेक्षा, तेव्हा इथं काय होणार, प्रॉफिट होणार. ठीक आहे, आणि किंवा नफा होणार. आणि जर समजा विक्री केलेल्या वस्तू जर जास्त असतील तर त्यावेळेस मात्र काय होणार, तोटा होणार. कुणापेक्षा जास्त असल्या पाहिजे त्या, तर खरेदी केलेल्या किमतीच्या किंवा खरेदी केलेल्या वस्तूच्या, खरेदी किंमत लिहा किंवा खरेदी केलेल्या जे काही वस्तू असतील त्याच्या. ठीक आहे, मग या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर फरक किती आहे, 3 आहे. 15 आणि 12चा फरक किती आहे, 3 आहे. विकलेल्या संख्या, विक्री संख्या किती आहे, 12 आहे. तर 12 गुणिले 100. आता इथं खरेदी असलेली संख्या जास्त आहे म्हणून इथं प्रॉफिट होणार. मग तो प्रॉफिट किती होणार, बघा 3 1 3 चौक 4 1 आणि इथं 25. तर 25% काय होणार, इथं प्रॉफिट होणार. काही गणितामध्ये तुम्हाला उलट विचारू शकेल. मग उलट विचारलं तरी हाच फॉर्म्युला येणार, फरक भागिले विकलेली संख्या गुणिले 100. फक्त आपण एक जज करायचं, प्रॉफिट झाला का लॉस झाला हे थोडंसं इथं आपण लक्षात घ्यायचं. आणि ते कसं लक्षात घेणार, जर खरेदी केलेल्या वस्तू जर जास्त असतील तर प्रॉफिट होणार आणि विक्री केलेल्या वस्तू जर जास्त असतील तर त्यावेळेस तिथं तोटा होणार. हे भाग थोडंसं लक्षात घ्या. हां, असे काही प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. याच्यामध्ये बघा काय असेल की एक दुकानदार आहे, तो दुकानदार चुकीने किंवा खोटेपणाने काही वस्तू ज्या आहेत तर कमी विकला म्हणजे वजन कमी दिला तर त्यावेळेस त्याचा प्रॉफिट होतो. तर तो प्रॉफिट कसा होणार बघा, जी काही झालेली चूक आहे तर तो भागिले दुकानदाराने दिलेले वजन गुणिले 100. उदाहरण घेऊत आपण, समजा 1 किलो त्याला द्यायचं होतं, 1 किलो साखर असं आपण लक्षात घेऊ किंवा गृहीत धरूत. 1 किलो साखर द्यायचं होतं पण दिलं त्याने किती, 800 ग्रॅमच दिलं. म्हणजे तो 200 ग्राम कमी दिला. 200 ग्राम वजन एक तर तो चोरी केलेला असेल किंवा चुकीनं दिलेला असेल. इथं 2 कंडिशन आहेत. मग दिलेले चुकीचे वजन किती आहे, 200 ग्राम. 1 किलो द्यायचं होतं म्हणजे 100 ग्रॅम द्यायचं होतं, दिला किती, 800 ग्राम दिला. म्हणजेच चोरी किती झाली, 200 ग्रॅमची. दिला किती ॲक्च्युअल वजन, ॲक्च्युअल 800 ग्रामच दिला तो. मग गुणिले 100. बघा इथं काय करूयात आपण, हे 1 1 2 2 0 कॅन्सल झाले. 2 1 2 चौक परत 4 1 आणि इथं 4 जेव्हा तुम्ही 100ला डिवाइड कराल तेव्हा 25. तर बघा या दुकानदाराला या एक्झाम्पल प्रमाणे जर झालं तर त्याला 25% नफा होईल. 25% नफा होईल.
जर समजा याच्यामध्ये जर तो चुकीचं वजन, आता एक्झाम्पल देत असताना समजा तो 1 किलोच्या जागी 1200 ग्राम दिला, तर चुकीनं 200 ग्राम जास्त दिला तर 200 जास्त, ॲक्च्युअल दिलेलं वजन किती होतं तर 1200 होतं, तर ते खाली घेणार. म्हणजे काय करायचं, फॉर्म्युला काय, तर झालेली चूक किंवा झालेली चोरी भागिले दुकानदाराने दिलेले वजन, जो चुकीनं असेल किंवा खोटं वजन असेल, गुणिले 100. तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवता येतील. ठीक आहे. तर TET पेपर 1 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न काय बघा, या प्रश्नावर थोडंसं काय म्हणलंय बघा, 560 रुपयाला एक वस्तू विकल्यानंतर काही तोटा होतो. ठीक आहे. आता तो तोटा किती होतो माहित नाही, पण जर समजा तीच वस्तू 640 रुपयाला जर विकली तर त्याच्यात तिप्पट नफा होतो. बघा, थोडं लक्ष द्या. अशा प्रकारचे प्रश्न कसा आहे, थोडंसं लक्षात घ्या. प्रश्न कसा आहे की 2 किमती दिलेल्या आहेत, एका किमतीला लॉस, एका किमतीला प्रॉफिट, आणि काही प्रमाणात प्रॉफिट आणि लॉस. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये थोडीशी एक छोटीशी मांडणी करा. खरेदी किंमत काढायची तुम्हाला, कॉस्ट प्राइस, ती मध्यभागी घेऊन खरेदी किमतीमध्ये काही जास्तीची रक्कम घेऊन तुम्ही जर विकलात तर नफा होतो, इकडं प्रॉफिट झाला. खरेदी किमतीमधून जर काही कमी किमतीत विकलात तर तुम्हाला लॉस होतो. मग प्रॉफिट झालेला आपण राईट साईडला घेऊ. कितीला प्रॉफिट, कितीला होईल, 640 रुपयाला काही प्रॉफिट झाला. ठीक आहे. आणि 560 रुपयाला विकल्यामुळे त्याला लॉस पण झालाय. ओके. मग किती लॉस झालाय, थोडं लक्षात घ्या. खरेदी किंमत काढायची तुम्हाला, 560ला विकल्याने किती लॉस झालाय, गृहीत धरू X लॉस झालाय. 560ला विकल्यामुळे जितका तोटा झालाय त्याच्यात तिप्पट नफा 640ला, तिप्पट नफा, लॉस X%, तर त्याचा लॉस जर X झालेला असेल तर त्याच्यात तिप्पट किती, 3X. एवढी मांडणी लक्षात घ्या. फक्त ही मांडणी आपल्याला अशा प्रकारच्या प्रत्येक गणितामध्ये लागू करता येईल आणि या पद्धतीने सोडवता येईल. मग काय करायचं, परत एकदा सांगतो. कॉस्ट प्राइस काढायचे तुम्हाला, खरेदी किंमत काढायचे. 640ला विकला असता तर त्याला प्रॉफिट झाला असता. किती प्रॉफिट झाला असता, तर 560ला विकल्यानंतर जेवढा लॉस झालाय त्याच्यात तिप्पट. मग या दोघांची बेरीज करा, हा 4X, आणि या दोघांमधला फरक काढा. 640 मधून 560 वजा करा तर किती येणार बघा, 80 येणार. बरोबर आहे. 6 6 12 13 14. ठीक आहे. तर 4X म्हणजेच 80. काय करायचं आहे आपल्याला इथं, हे जे आहे तर या दोघांची बेरीज करा आणि या दोघांचा फरक काढा. तर 4X बरोबर 80, तर X बरोबर 20. मग X बरोबर 20 मिळाला आपल्याला. X बरोबर 20, तर 560 मध्ये 20 मिळवलो तर कॉस्ट प्राइस येणार 640 मधून 20 गुणिले 3, 60 वजा केलो तर कॉस्ट प्राइस येणार. आपण सरळ सरळ काय करू, या 560 मध्ये 20 ॲड करू. लक्षात आलं असेल तुम्हाला. हे बघा, कॉस्ट प्राइस 580 आहे, 580 होणार ना या दोघांची बेरीज. 580 मधून 20 वजा केलो म्हणजे लॉस झाला 20 रुपये, तर 560ला तो विकलेला आहे. तर 580 हा पर्याय असणारा पर्याय क्रमांक B हे या एक्झाम्पलचे करेक्ट आन्सर आहे. लक्षात आला असेल तुम्हाला. बघा, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत 25 लाख रुपये ठरली आणि या व्यवहारामध्ये 2% दलाली द्यायची आहे. तर फ्लॅट विकून प्रांजलीला किती रुपये मिळतील. बघा, सरळ आहे. हा पेपर 2 2024ला विचारलेला प्रश्न आहे. 25 लाख त्याची किंमत ठरलेली असेल तर 25 लाख तिला पूर्ण मिळणार नाहीत, कारण तिथे तिला 2% दलाली द्यावी लागणार. 25 लाखाचे 2% आपल्याला काढावे लागतील. 25 लाखाचे 2% काढत असताना 2% काढताना नेहमी पहिल्यांदा 1% काढा. याचा 1% म्हणजेच किती असेल, 1% आपण पर्सेंटेज काढताना बघितलेलं होतं बघा. 1% म्हणजे फक्त शेवटचे
जे काही 2 पॉईंट अलीकडे घ्या. आता इथं तर 2 शून्य, त्याच्यामुळे 2 शून्य कॅन्सल करा. म्हणजे राहणार काय, तर 25च्या पुढं 3 झिरो येणार. म्हणजे 25,000 हे 1% झाला. तुम्हाला 2% द्यायचे आहेत, म्हणजे याचे दुप्पट 50,000 रुपये. 50,000 रुपये त्या दलाला द्यावं लागतील. मग या 25 लाखामधून 50,000 वजा करा, तर 24,50,000 एवढे रुपये प्रांजलीला मिळतील. 24,50,000 रुपये. ऑप्शन नंबर सी हे या एक्झाम्पलचे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. बघा, अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले तर आपल्याला थोडक्यामध्ये कमी वेळेमध्ये पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला 1% किंवा 10% काढायचे. 1% म्हणलं की 2 पॉईंट पाठीमागे घ्या, आणि 10% म्हणलं तर 1 पॉईंट पाठीमागे घ्यायचं आहे, आणि 1% म्हणलं तर 2 पॉईंट. एक्झाम्पल घेऊत आपण. जर समजा एखादी संख्या आहे 25,23,240, याचं तुम्हाला 10% काढायचं आहे, तर फक्त शेवटचा अंक आपल्याला काढून टाकायचा आहे. किंवा आता इथं जर कोणतीही संख्या असेल तर 1 पॉईंट पाठीमागे 0 असल्यास काढून टाका. तर हा झाला. जर तुम्ही याला 10चा हा 0 कॅन्सल केला तर त्याचं काय होणार, हा 10% होणार. तर या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यापुढील प्रश्न बघूयात. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. परत त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायामध्ये गुंतवली, आणि त्यावेळेस त्याला काय झालंय, 20% तोटा झालेला आहे. तर त्याला संपूर्ण व्यवहारामध्ये किती टक्के नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला शोधायचं आहे. आपण शेकडेवारी बघत असताना हेच एक्झाम्पल पाहिलेलं होतं. पेपर 2 2024ला हा विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये काय करता येईल, हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आहे का बघा. A + B + AB / 100, A + B + AB भागिले 100 हा एक सोपा ट्रिक आपल्याला इथं वापरायचा आहे. बघा, वस्तू एकच आहे किंवा व्यवहार एकच आहे. त्याच्यामध्ये काय केलं त्याने, पहिल्यांदा 20% प्रॉफिट आलेला, जो काही प्रॉफिट सहित आलेली रक्कम आहे, तर त्याच्यावरती परत 20% लॉस. तर त्यावेळेस एकंदरीत प्रॉफिट झाला का लॉस हे शोधायचं आहे. मग याच्यामध्ये प्रॉफिट म्हणलं की पॉझिटिव्ह घ्यायचं, म्हणजे नफा म्हणलं की पॉझिटिव्ह घ्या, आणि तोटा म्हणलं की निगेटिव्ह घ्या. मग या गणितामध्ये A काय आहे, प्लस पॉझिटिव्ह 20 आहे. B काय आहे, वजा 20 आहे. अधिक, बघा A म्हणलो आपण पॉझिटिव्ह 20, आणि B काय आहे म्हणलो आपण वजा 20 भागिले 100. मग हे अधिक 20 वजा 20 तर कॅन्सल झाले. 1 1 0 कॅन्सल झाले. इथले 2 आणि वरचे 2 कॅन्सल झाले. 2 गुणिले वजा 2 म्हणजे वजा 4. वजा आलं की लॉस झालाय, आणि तो किती झालाय, 4%. 4% येथे तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक C हे या एक्झाम्पलचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढील बघा. एका वस्तूची किंमत 20% ने वाढवली. वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीला विकली जाईल. पेपर क्रमांक 2 2020ला हा विचारलेला प्रश्न आहे. बघा, हा प्रश्न जरी किचकट वाटत असेल तरी हा प्रश्न एका सोप्या ट्रिक्सने आपल्याला तात्काळ सोडवता येईल. आणि ती ट्रिक्स काय होती, तर % भागिले 100 अधिक प्रॉफिट गुणिले 100, किंवा जो काही पर्सेंट आहे, सॉरी प्रॉफिट म्हणलो मी, इथं पर्सेंट, जो काही दिलेला पर्सेंट आहे भागिले 100 अधिक दिलेला पर्सेंट गुणिले 100. अशा प्रकारचे म्हणजे प्रश्न कसे विचारले जातील, काहीतरी पर्सेंटने एखादी वस्तूची किंमत वाढली, असलेल्या मूळ किमतीमध्ये आपल्याला काही घट करावं लागेल जेणेकरून बॅलन्स होईल. जसं की आणखीन एक एक्झाम्पल विचारलं जातात नेहमीत, की चहापत्तीची किंमत ही 10% ने वाढली, तर घर खर्च बॅलन्स ठेवण्यासाठी चहापत्तीमध्ये किती घट करावं लागेल, म्हणजे त्याच्या वापरामध्ये किती घट करावं लागेल, असा प्रश्न आला की इथं वापरायचा आहे. बघा, इथं पहिल्यांदा
20% वाढवली आहे, 20% वाढवलेली आहे. तर बघा पर्सेंट किती आहे, 20/100 अधिक 20 गुणिले 100. मग हे 20/120 आणि त्याला गुणाकारात काय येणार, 100. 1 1 0 कॅन्सल, 2 1 आणि 2 सख्ख आणि 6 1 आणि 100ला आपण 6ने भागलं किती येणार, 16.66. तर 16.66, हां ठीक आहे, 16.2/3 हे आन्सर येणार. 16.66 म्हणजेच 16.2/3 पर्याय क्रमांक ए हा आपला या एक्झाम्पलचं बरोबर आन्सर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. जर समजा अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये समजा तुम्हाला म्हणलं की 20% पहिल्यांदा घट झालेली आहे, 20% पहिल्यांदा घट झाली, तर कमी झालेली किंमत कमी झाली की ती वस्तू तुम्ही जास्त आणलात तर आहे त्या पैशामध्ये जास्त वस्तू येणार. मग अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा, P/100 - P × 100. तुम्हाला लक्षात आलं असेल. वस्तूची किंमत वाढली तर कितीने घट करावं असं म्हणलं की हा फॉर्म्युला, वस्तूची किंमत किती किंवा वस्तूची किंमत कमी झालेली आहे काहीतरी पर्सेंट ना, आणि आपल्याला तेवढ्याच पैशामध्ये किती जास्त वस्तू येईल असं म्हणलं तर तुम्हाला या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. पुढील प्रश्न बघा. हां, 20 वस्तूची खरेदी किंमत ही 25 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल बघितलेलं होतं. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं ते बघितलेलं आहे. प्रश्न बघितल्यावर थोडासा मोठा वाटेल किंवा अवघड वाटेल. TET पेपर 1 2016ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथं पहिल्यांदा आपण जज करू, तिथं प्रॉफिट झाला का लॉस. कसं ठरवायचं म्हणलो तुम्ही, खरेदी केलेली वस्तू जास्त आहेत का विक्री केलेल्या वस्तू जास्त आहेत. इथं विक्री केलेल्या वस्तू जास्त आहेत. जेव्हा विक्री केलेल्या वस्तू जास्त असतील तर त्यावेळेस काय होणार, तोटा होणार. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये इथं तोटा झालेला आहे. मग तोटा किती झाला, फॉर्म्युला लक्षात आहे आपल्याला, तो आहे फरक भागिले विकलेल्या वस्तूची संख्या. विकलेले वस्तू असं लिहितो मी, विकलेले वस्तू गुणिले 100. मग फरक किती आहे, 25 मधून 20 गेले, 5 भागिले विकलेल्या वस्तू किती आहेत, तिथं 25 आहेत, तर 25 गुणिले 100. 25 1 25 चौक 5 चौक किती होणार, 20. तर येथे 20% तोटा झाला. तर 20% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या गणिताचं बरोबर पर्याय आहे. लक्षात आलं असेल. बघा किती कमी वेळेत झालं, फक्त 30 सेकंदात किंवा एखाद्या मिनिटामध्ये आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवू शकतो त्याचा व्यवस्थित सराव करून. हां, एक वस्तू 1306 रुपयांना विकल्यामुळे नफा झालाय आणि 1180 रुपयाला विकल्याने तोटा झालाय. ठीक आहे. आता आपण याची मांडणी काय कसं करतो, कॉस्ट प्राइस एका बाजूला, प्रॉफिट झालाय ती किंमत उजव्या बाजूला, 1306 रुपयाला विकल्यास प्रॉफिट झाला होता. लेफ्ट साईडला लॉस झाल्यानंतर किंवा लॉस कोणत्या रुपयाला झाला, तर 1180 रुपयाला त्याचा लॉस झालाय. बघा आता 1306 रुपयाला विकून काहीतरी फायदा झालाय, गृहीत धरूत x, त्याच्या 1.25 पट तोटा झालाय. x च्या 1.25 पट म्हणजे 1.25x. आपल्याला कसं सोडवायचं माहिती आहे, या दोघांची बेरीज करा, या दोघांचा फरक घ्या. या दोघांची बेरीज किती, 1 आणि 1.25 म्हणजे 2.25x आणि याचा फरक किती, 1306 मधून 1180 वजा करा, 6 येणार, इथं 2 आणि 1 126 म्हणजेच 2.25x म्हणजेच 126. x बरोबर 126 भागिले 2.25. पॉईंट काढून टाकतो, 2 डिजिट पुढे घेतलो तर 2 0 वर वाढवूयात, 126च्या पुढे 2 0 आणि भागिले 225.
25. 25 न भागलो 25 9 25 न इथं 25 5 1,600 1 उरलं भाग 0चा आणि परत 1 घेतलो 100 झालं 25 चोक 9 न परत भागा 9 1 9 5 45 आणि 9 सक 54. तर x ची किंमत किती आली 56. x काय होतं तर कॉस्ट प्राइस मध्ये जास्तीची रक्कम प्रॉफिट घेऊन एवढ्याला विकला म्हणजे प्रॉफिट किती झाला होता त्याचं 56. मग 1306 मधून 56 वजा केलं की कॉस्ट प्राइस मिळते. 1306 मधून 56 वजा करूयात तर हे येणार 1250. 1250 रुपये पर्याय क्रमांक डी हे या गणिताचं बरोबर पर्याय आहे. बरोबर लक्षात आला असेल तुम्हाला. अशा प्रकारचे एक्झाम्पल आलं की आपण फक्त अशा प्रकारे मांडणी करा जेणेकरून आपल्याला तात्काळ अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवता येतील. पुढील प्रश्न बघा. एका व्यक्तीने 300 रुपयास 60 संत्री विकत घेतले आणि 250 रुपयास 40 याप्रमाणे विकले तर त्याला शेकडा नफा अथवा तोटा किती झाला हे काढायचं आहे. बघा असे प्रश्न आले तर एक तर तुम्ही एकूण खरेदी किंमत आणि एकूण विक्री किंमत काढा किंवा त्यापेक्षा थोडंसं सोपं कधी होईल एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढू शकता. बघा एका वस्तूची खरेदी किंमत काढूयात आपण. एक वस्तू म्हणजे ॲक्च्युअली तर वस्तू काय आहे संत्री आहे बरोबर आहे. 300 भागिले 60 तर 6 पंचे 30 5 रुपयाला एक संत्री विकत घेतला. विकलाय कितीला तर विक्री किंमत बघूत. एका संत्रीची विक्री किंमत 260 रुपयाला 250 रुपयाला 40 विकले. 1 1 0 कॅन्सल 4 1 परत 4 सक 24 1 उरलं पॉईंट घ्या 4 दोन्ही आणि 6.25 रुपये. एका संत्रीची खरेदी किंमत 5 रुपये आहे आणि एका संत्रीची विक्री किंमत 6.25 रुपये आहे. याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला त्याचा प्रॉफिट झालाय त्याचा नफा झालाय. मग नफा किती झाला आहे तर 6.25 मधून 5 गेले म्हणजे 1.25 रुपये त्याचा फायदा झालाय. 1.25 रुपये फायदा त्याची खरेदी किमतीवर आपल्याला काढायचं आहे. खरेदी किंमत किती होती तर त्याची खरेदी किंमत होती 5 तर 5 रुपयाला त्याला किती प्रॉफिट झाला 1.25 रुपये 1.25 तर 100 रुपयाला किती. मग 100 आणि 125 चा गुणाकार म्हणजे 100 आणि 1.25 चा गुणाकार 2 पॉईंट पुढे जाणार 125 भागिले 5 5 ने याला भागूयात तर इथं येणार 25 25 5 1,600 येईल तर 25% इथं प्रॉफिट होणार. 25 तर 25% नफा असणारा पर्याय क्रमांक बी हे या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. त्या पुढील प्रश्न बघा. 12 वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे. पेपर 1 2014ला विचारलेला प्रश्न आहे. इथं विक्री केलेल्या वस्तू जास्त आहेत का खरेदी केलेल्या वस्तू जास्त आहेत. 12 वस्तूची विक्री ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर खरेदी केलेल्या वस्तू ह्या जास्त आहेत. मग खरेदी केलेल्या वस्तू जर जास्त असतील तर आपल्याला येथे काय होणार फायदा होणार का तोटा होणार. ठीक आहे तर इथं नफा होणार. मग इथं नफा झालेला आहे. नफा काढण्याचा नफा पर्सेंट किंवा शेकडा नफा कसं काढणार तुम्ही फॉर्म्युला लक्षात घ्या. फरक जो काही फरक आहे त्या दोन संख्येमधला भागिले विकलेल्या वस्तू विक्री केलेल्या वस्तूची संख्या गुणिले 100. मग फरक किती होता या 15 मधून 12 वजा केला तर 3 भागिले किती वस्तू विकलेल्या आहेत तर 12 वस्तू विकलेल्या आहेत तर 12 गुणिले 100. मग 3 1 3 चौक 12 4 ने याला डिवाइड करा 25 तर 25% नफा होईल. 25% नफा असणारा पर्याय
25% नफा म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक ए हे या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. खूप सोपा असा हा ठोकताळा आहे, ज्याच्यामध्ये हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तुम्ही तर अशा प्रकारचं किती मोठं एक्झाम्पल आलं तरी आपण 30 सेकंद किंवा जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये हे एक्झाम्पल सोडवू शकतो. पुढे बघा, एक वस्तू 1320 रुपयाला विकून जितका फायदा झालाय, आता सारखंच मांडणी करूत आपण. कॉस्ट प्राइस मध्ये प्रॉफिट किती रुपयाला विकल्यावर झालेला आहे, तर 1320 रुपयाला ती वस्तू विकल्यास त्याचा प्रॉफिट झालाय. आणि किती रुपयाला विकल्यानंतर त्याचा लॉस झालाय, तर 1145 रुपयाला वस्तू विकल्यास त्याचा लॉस झालाय. मग आता कम्पेअर करूयात. 1320 रुपयाला जितका नफा झालाय, गृहीत धरू एक्स नफा झालाय, त्याच्या 1.5 पट तोटा. 1.5 पट म्हणजे 1.5 एक्स. पट म्हणलं की 1.5 न त्याला मल्टिप्लाय करूयात. मग अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये या दोघांची बेरीज आणि या दोघांचा फरक. 1320 मधून 1145 वजा करू काय येते बघा, हे 5, त्यानंतर इथं 1 7 आणि 1 175. या दोघांची बेरीज 1.5 एक्स आणि 1 एक्स म्हणजे 2.5 एक्स. हे दोन्ही सारखे असतील. 2.5 एक्स बरोबर 175. एक्स बरोबर 175 भागिले 2.5. पॉईंट काढून टाकूत आपण. पॉईंट काढल्यास वर 1 0 वाढेल, तर हे होणार 1750. 1750 भागिले 25. 25 1 25 7 तर आणि पुढचा एक 0. 70. एक्सची व्हॅल्यू आली 70. बघा, म्हणजे कॉस्ट प्राइस मध्ये 70 वाढवून म्हणजे 70 प्रॉफिट घेऊन 1320 ला विकला. तर त्या वस्तूची मूळ किंमत काय करावं लागेल, 1320 मधून 70 वजा करू 1250 रुपये असणारा पर्याय क्रमांक 1 हे या गणिताचं बरोबर आन्सर आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. खूप सोपे असे एक्झाम्पल आहेत आणि कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आपण येथे बघत आहोत. पुढील प्रश्न बघा. एने बी ला एक बॅग 20% नफ्याने विकली. एकच बॅग आहे, ती पहिल्यांदा ए कडून बी ला गेली आणि परत बी कडून सी ला विकली गेली. मग वस्तू एकच आहे आणि त्याच्यावरती प्रॉफिट किंवा लॉस हे 2 वेळेस झालेलं आहे. मग अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, ए प्लस बी प्लस ए बी बाय 100. आणि लॉस म्हणलं की मायनस घ्या आणि नफा म्हणलं तर तिथं आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. बघा, ती वस्तू गृहीत धरूत आपण की आता पर्सेंटेज ॲक्च्युअल या दोन्ही पर्सेंटमध्ये ॲक्च्युअल पर्सेंट किती होणार ते बघूयात. एकंदरीत पर्सेंट काय येणार, 30 नफा आहे, पॉझिटिव्ह घेतलो. बी परत 20% तोटा आहे म्हणजे इथं हा मायनस घेतो. 30 मायनस 20 परत अधिक ए ची किंमत पॉझिटिव्ह 30 आहे आणि बी ची किंमत वजा 20 आहे भागिले 100. मग 30 मधून 20 गेले 10 आणि इथं 1 1 0 कॅन्सल झालं. इथला 1 1 0 कॅन्सल झाले. 3 गुणिले वजा 2 म्हणजे 6 आणि इथं 4 पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजे 4% प्रॉफिट. बरोबर आहे. कसं, जर समजा 100 ने ती वस्तू 100 रुपयाला एने ती वस्तू 100 रुपयाला विकत घेतली तर सी ला ती कितीला मिळणार आहे, आता 104 रुपयाला मिळणार आहे. 4% प्रॉफिट आला ना तिथं. तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा, परत एकदा सांगतो. एकाच वस्तूवर 2% जर लागलं तर हा फॉर्म्युला वापरतो आपण. नफा म्हणलं की पॉझिटिव्ह, तोटा म्हणलं की निगेटिव्ह. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून एकंदरीत आपण त्याची व्हॅल्यू काढली, त्याची किंमत काढली, ती पॉझिटिव्ह आली की प्रॉफिट झाला,
निगेटिव्ह आलं तर लॉस झाला. इथं +4 आलेलं होतं, +4 आलेलं होतं, धन 4 होता. तर धन 4 म्हणून आपण काय म्हणलो, 100 रुपयाला जर ए न ती वस्तू घेतलेली असेल तर ती वस्तू बी कडून सी कडे विकली गेली चेननं, परंतु ती वस्तू कितीला मिळाली, सी ला 104 रुपयाला मिळाली. 100 ची वस्तू 104 ला. तर पुढे काय म्हणले, ए ने खरेदी केलेल्या बॅगची किंमत काढायची आहे. कधी, जर ती सी ने 832 रुपयाला विकलेली घेतलेली असेल. बघा, 832 रुपयाला सी न जर विकत घेतलेली असेल तर ए ने ती किती रुपयाला खरेदी केलेली असेल. क्रॉस मल्टिप्लाय करूयात आपण. जेव्हा अशा प्रकारचं एक्झाम्पल येईल तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. x बरोबर या दोघांचा गुणाकार 100 गुणिले 832 भागिले 104. 104 न बघा, 8 चौक 32. हां, 104 एक आणि 104 अठ्ठे 832. 100 गुणिले 8 800. बघा, x म्हणजे 800 आलंय. म्हणजे ए ने ती वस्तू 800 रुपयाला घेतली आणि बी कडून परत सी ला विकली गेली किती, 832 रुपयाला. 800 पर्याय असणारा पर्याय क्रमांक बी हे काय असेल, या एक्झाम्पलचं बरोबर आन्सर असेल. टीईटी पेपर 2 2014ला हा प्रश्न विचारलेला होता. बघा, खूप सोपे असे एक्झाम्पल आहेत आणि थोडंसं ट्रिक्सने आपण खूप कमी वेळेत हे एक्झाम्पल सोडवत आहोत. तुम्हाला कदाचित लक्षात येत असतील. जरी लक्षात नाही आलं तर तुम्हाला थोडासा रिवाइंड करून परत एकदा हे एक्झाम्पल बघावं लागेल. खूप सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पाहत आहोत. ठीक, पुढील प्रश्न बघूयात. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत जर 550 रुपयाने वाढली असती तर 6% नफा झाला असता. तर यावरून त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस. बघा, टीईटी पेपर 1 2013ला विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत, परंतु येथे आपल्याला थोडंसं वेगळं एक्झाम्पल दिलेलं आहे. कॉस्ट प्राइस काढायचे. या बाजूला प्रॉफिट होऊन आलेली किंमत लिहित होतो आपण, परंतु ते दिलेलं नाही आपल्याला. या बाजूला आपण लॉस होऊन किंवा लॉस कोणत्या किमतीला झालाय हे या बाजूला लिहित होतो आपण. ॲक्च्युअल आता याच्यामध्ये लॉस किती झालाय, 4% हा इथं तोटा झालेला आहे. ठीक आहे, आणि प्रॉफिट किती झालाय, नफा किती झालाय, 6% नफा झाला. आपण या दोघांची बेरीज करतो. आता इथं 10% म्हणजेच काय असेल, या दोन्ही मधला फरक असेल. या दोन्ही मधला फरक आता किती विकलाय ते माहित नाही मला, x रुपयाला विकला असं गृहीत धरतो आपण. परंतु इथं काय म्हणते बघा, जर x रुपयाला विकण्यापेक्षा तो जर 550 रुपये वाढवून जर विकला असता, म्हणजे 550 रुपये जर वाढवून विकला असता तर त्याला काय झालं असतं, 6% प्रॉफिट झाला असता. म्हणजे या दोघांमधला फरक किती आहे, 550 आहे. 10% म्हणजेच किती आहेत, 550 आहेत. तुम्हाला 100% काढायचे, तर 100% म्हणजे इथं 1 शून्य वाढवलं, इथं पण 1 शून्य वाढवा. 5500 म्हणजे 5500 असणारा पर्याय क्रमांक बी हे या एक्झाम्पलचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, किती बघा सोप्या पद्धतीने आपण आणि एकदम कमी वेळेत या एक्झाम्पलचं उत्तर काढलेलं आहे. पुढे बघा, अमितने 400 रुपयाची साखर खरेदी केली. सुरुवातीला अमितने काय केले, 400 रुपयाची साखर खरेदी केली व ती विकत असताना त्याने 3/4 साखर सुरुवातीला विकले आणि ती 10% विकली आणि परत उरलेली साखर जी आहे ती 10% नफ्याने विकली. तर सरतेशेवटी अमितला प्रॉफिट झाला का लॉस झाला, नफा झाला का तोटा झाला हे बघायचं आहे. टीईटी पेपर 2 2023ला हा प्रश्न 2013ला हा प्रश्न विचारलेला होता. काय करता येईल बघा, 400 रुपये त्याची खरेदी होती. विकत असताना 2 टप्प्यात विकले. कसं विकले, 3/4 साखर
3/4 साखर, 3/4 कोणाचे? 400 रुपयाचं. बघा 400चं 3/4, 4 एक इथं 100 आणि 100 गुणिले 3 म्हणजे 300. 300 रुपयाची एकदा साखर विकले आणि राहिलेलं 100 रुपयाची एकदा त्यांनी विकले. 2 टप्प्यामध्ये विकले. पहिल्या टप्प्यामध्ये 3/4 साखरेमागे 10% तोटा झाला त्यांचा. मग 300चा 10% 30 रुपये तोटा झाले म्हणून मायनस घेतलो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 10% नफा झालाय म्हणजे 100चा 10% नफा झालाय म्हणून प्लस घेतलो, अधिक घेतलो. -30 अधिक 20, -30 अधिक 20 म्हणजेच -20. या पूर्ण व्यवहारावर त्याला 20% तोटा झाला. 20 रुपयाचा तोटा झाला. मग 20 रुपयाचा तोटा किती रुपयावर झाला? 400 रुपयावर. तर 400 रुपयावरती त्याला 20 रुपये काय झालं? लॉस झाला. तर 100 रुपयाला किती लॉस होईल? 100 एक येते 4, 4 एक आणि इथं 5. तर 5% लॉस, 5% तोटा हा पर्याय क्रमांक ए हे या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. बघा किती तात्काळ आणि कमी वेळेमध्ये या एक्झाम्पलचा आपण आन्सर काढलेला आहे. पुढील प्रश्न बघा. एक वस्तू 45 रुपयाला विकल्याने जेवढा नफा झाला त्याच्यात तेवढाच तोटा ती वस्तू 25 रुपयाला विकल्याने झाला. सेम एक्झाम्पल बघा. कॉस्ट प्राइस काढायचे. किती रुपयाने विकल्यावर प्रॉफिट झालंय? 45 रुपयाला विकल्यावर प्रॉफिट झालंय. काही रक्कम इथं प्रॉफिट झाली तर एक्स झाले. तेवढाच लॉस हा किती रुपयाला विकल्यावर झालाय? 25 रुपयाला विकल्यास झाला असता. मग या दोघांची बेरीज आणि या दोघांचा फरक, या दोघांचा फरक किती आहे? 20. 2x म्हणजेच 20. तर x म्हणजे 10. तर या कॉस्ट प्राइसमध्ये 10 मिसळून 45 येईल. कॉस्ट प्राइसमधून 10 कमी करून 25 येणार. मग 45 मधून 10 गेले 35. तर 35 पर्याय असणारा पर्याय क्रमांक बी या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. बघा या एक्झाम्पलमध्ये थोडंसं तुम्ही लक्षात घेतलात का? बघा जितका नफा झालाय तेवढाच तोटा झालाय. बघा जितका नफा झालाय तेवढाच तोटा झालाय असं जर प्रश्न आलं तर मित्रांनो इथं आणखीन एक ठोकताळा आहे. इथं काय करायचं? सरळ सरळ दिलेल्या 2 वस्तू ज्या आहेत ना त्यांची बेरीज करायची. दिलेल्या ज्या 2 किमती आहेत बघा, एक किंमत 45 दिली होती आणि एक 25 दिली होती. तर 45 अधिक 25 करा. या दोघांची बेरीज जी काही येईल तर त्याचा अर्ध करा, त्याला 2 न भागा म्हणजेच किती येणार? तेच आपलं उत्तर असेल. तर 35 हे या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. पर्याय क्रमांक बी हे बरोबर आन्सर आहे. बघा नेक्स्ट. एक वस्तू 850 रुपयाला विकल्याने होणारा नफा तीच वस्तू 650 रुपयाला विकणाऱ्या होणाऱ्या तोटा इतकाच आहे. सेम एक्झाम्पल. जेवढा नफा झालाय तेवढाच तोटा झालाय अशा प्रकारचा प्रश्न आलं तर आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला? दिलेल्या ज्या 2 किमती आहेत म्हणजे नफा झालेली किंमत आणि लॉस झालेली किंमत या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज किती येणार? 0 0 आणि 7 आणि 7 14 1 15 आणि याचं निम्म करा. मग 1500चं निम्म म्हणजे भागिले 2 म्हणजे 750. 750 पर्याय क्रमांक बी हे या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर आहे. पुढील प्रश्न बघा. 33 मीटर कापड विकून एक दुकानदारास 11 मीटर कापडाच्या विक्री किमती इतका नफा होतो. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे? यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण काही वस्तूच्या खरेदी एवढंच काही वस्तूची विक्री किंमत होती. इथे तसं नाही दिलं. इथं काय दिलंय? दोन्ही पण विक्री दिलेली आहेत. बघा 33 मीटर विकून 11 मीटर कापडाच्या विक्री इतका फायदा झालाय तर त्याचा नफा किती पर्सेंटमध्ये काढायचा आहे तुम्हाला. अशा प्रश्नामध्ये काय करता येईल बघा, थोडं लक्षात घ्या.
आपल्याला नफा हा कशावरती काढतो आपण? खरेदीवरती काढतो. आपण काय करूयात, इथं सरळ सरळ खरेदीचा फॉर्म्युला काय आहे आपला? खरेदी ची म्हणजे खरेदी किंमत असेल तर त्याचा फॉर्म्युला काय घेतो आपण? आता अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय लक्षात ठेवायचं हे बघा फक्त तुम्ही. खरेदी किंमत म्हणजे काय असते? तर विक्रीमधून नफा वजा करायचा, बरोबर. इथं विक्री किती मीटर कापड आहे? तर 33 मीटर विकून 33 मीटर विकला तो, ठीक आहे. आणि नफा किती झालाय? 11 मीटर कापडाच्या विक्री एवढा झालाय, म्हणजेच 22. तर या दोघांमधला डिफरन्स काढा. तर 22 ला किती प्रॉफिट झालंय? 11 मीटरच्या कापडाच्या विक्री इतकं झालंय. तर 100 ला किती? बघा खूप सोपं आहे. 11 एक 11 दोन्ही 2 न याला भागलं. 50% प्रॉफिट असणारा पर्याय कुठं आहे का? हा, तर 50% हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतंय आणि पर्याय क्रमांक सी हे या एक्झाम्पलचं बरोबर आन्सर आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. बघा परत एकदा सांगतो, येथे दोन्हीही विक्री किमतीच दिलेले आहे, म्हणजे विक्रीशी रिलेटेड आहेत. तर अशा वेळेस एक्झाम्पलमध्ये काय करायचं? खरेदीशी रिलेटेड संख्या काढायचं. जर इथं जर तोटा दिलेला असेल तर काय केलं असतं तुम्ही? त्याच्यामध्ये ऍड केलं असतं, या दोघांची ऍडिशन केलं असतात तुम्ही आणि खरेदीशी रिलेटेड आपण नफा तोटा पर्सेंट काढलेला आहे. तशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण बघूयात पुढे. बघा, एका व्यक्तीने 200 रुपयास 50 संत्रे विकत घेतले आणि 240 रुपयात 40 याप्रमाणे विकले. सेम एक्झाम्पल आपण अशा प्रकारचं बघितलेलं होतं. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये सोपं काय करायचं आहे? तर एका संत्रीची किंमत, एका वस्तूची किंमत, खरेदी किंमत आणि त्याची विक्री किंमत काढायची. खरेदी किंमत काढूयात आपण. एका संत्रीची खरेदी किंमत 200 रुपयाला 50, तर एकाचे किती होणार? 4 रुपये, बरोबर. 1 1 0 आणि 5 20. त्यानंतर विक्री किंमतीचा विचार करूत आपण. विक्री किंमत एका संत्रीची 240 रुपयाला 40 विकले त्याने, तर एकाची किंमत किती होणार? 1 1 0 6, तर 6 रुपये हे विक्री किंमत झाली. नफा किती झाला त्याचा? नफा झाला 2 रुपये. 4 ला घेतलाय आणि विकलाय कितीला? 6 रुपयाला. किती रुपयावर? 4 रुपयाला 2 रुपये नफा झाला, बरोबर आहे. लिहिणार कसं तुम्ही? 4 रुपयास 2 रुपये नफा, तर 100 रुपयाला किती? 50% होणार, बरोबर आहे. मग 50% नफा असणारा पर्याय क्रमांक बी हे या एक्झाम्पलचे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. हा, 65 पेन विकल्याने एक माणसाला 13 पेनच्या विक्री किमती इतका तोटा होतो. आताच एक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं लॉस आल्यास कशा प्रकारे करायचं. बघा, इथं 65 पेन विकलेले होते. हे विकलेलं, हे विक्री मध्ये जेव्हा तुम्ही लॉस ऍड करतात तेव्हा खरेदी मिळते. काय म्हणलो? विक्रीमध्ये जेव्हा तुम्ही तोटा ऍड करतात तेव्हा आपल्याला काय मिळेल? खरेदी मिळेल. आता इथं किती विकलेले होत्या? 65 पेन विकले होता आणि त्याला किती पेनच्या विक्री किमती इतका लॉस झालाय? 13. तर या दोघांची बेरीज झाली 88. ठीक आहे. मग 88 वस्तूवरती किती तोटा झालाय त्याला? 13 पेनच्या किमती इतका तोटा झालाय. तर 100 ला किती? 13 1 13 संग 6 1. बघा, 100 ला 6 ने भागलं तर किती येते? 16.66. तर 16.66 पर्याय क्रमांक सी हे या एक्झाम्पलचे बरोबर उत्तर आहे. बघा, किती कमी वेळेमध्ये आपण हे एक्झाम्पल सोडवत आहोत. खूपच सोप्या ट्रिक्सने आपण नफा आणि तोटा या चॅप्टरवरील सर्व एक्झाम्पल सोडवलेले आहेत. हे ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ट्रिक्स कधी लक्षात राहील? जेव्हा त्याचा बेस हा आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तेव्हा. बघा, अमितने 500 रुपयाची साखर खरेदी केली. 500 रुपयाची खरेदी करून 4/5 साखर 10% तोट्याने विकली आणि उरलेली साखर 20% नफ्याने विकली. तर सरतेश शेवटी अमितला प्रॉफिट झाला का लॉस झाला? किती पर्सेंटमध्ये झाला? सेम एक्झाम्पल बघितलेलं होतं आपण. 500 रुपयाची साखर 2 टप्प्यात विकले. पहिला टप्पा किती होता? 4/5
कोणाच्या 500 रुपयाच्या 5 एक इथं 100 100 गुणिले 4 400 400 रुपयाची साखर एकदा विकले साखरच आहे का ठीक आहे 400 रुपयाची साखर एकदा विकले आणि राहिलेले 100 रुपयाची साखर एकदा विकली दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्याने प्रॉफिट घेतलाय का लॉस तर 10% तोट्याने विकले मग 400चा 10% 40 प्रॉफिट झालाय का लॉस तोटा झालाय म्हणून वजा घेतलं पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही साखर विकली ती 20% नफ्याने विकली मग 100चे 20 तर ही आहे +20 प्रॉफिट झालं ना त्याच्यामुळे आपण अधिक 20 घेतलं आणि इथं लॉस झालाय त्याच्यामुळे आपण ऋण घेतलं मायनस मग या दोघांची जर बेरीज केला तुम्ही -40 अधिक 20 म्हणजेच -20 एकंदरीत या व्यवहारामध्ये 500 रुपयाच्या व्यवहारामध्ये त्याला 20 रुपये काय झालं तोटा झाले बघा 500 रुपयाच्या व्यवहारावर त्याला 20 रुपये तोटा झालाय तर 100 रुपयाच्या वस्तूवरती किंवा 100 रुपयाच्या वरती किती लॉस झाला असता तर 100 एक आणि 5 5 एक आणि 4 तर 4% येथे तोटा होणार पर्याय क्रमांक बी हे या गणिताचे बरोबर उत्तर आहे समजलं असेल तुम्हाला त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात आपण ठीक आहे ओके तर एवढेच प्रश्न आपण येथे आज बघणार आहोत बघा आज नफा आणि तोटा या भागावरती आपण PYQs आणि काही संभाव्य प्रश्न बघितले या प्रश्नाचं जर आपण थेरॉटिकली जर उत्तर काढायचं म्हणलं तर प्रत्येक गणिताला आपल्याला 2-3 मिनिट लागतात परंतु आपण येथे खूप सोप्या अशा ट्रिक्स बघितलेल्या आहेत ज्या तुम्हाला हे एक्झाम्पल फक्त 30 सेकंदात किंवा एखाद्या मिनिटामध्ये हे प्रश्न सोडवता येतील मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज यापुढे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद